स्वाहा ओम आकृष्णेन रजोदा वर्धमानो हिरण्येन सवितार्धेनादे भूयावा ओम आकृष्णेन रजोदा वर्धमानो निवेशयन् प्रदपश्यन् स्वाहा ओम आप्याय सुतमेर्दे विश्वतस्सवभृ। श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीची कवठा परिसरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। नांदेड येथील जुना कवठा परिसरातील दत्त मंदिर श्रीपाद नगर येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीची शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। जुना कवठा परिसरात सदरील मूर्तीची देखाव्यासह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। तसेच महिलांचाही मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद होता। सुधाकर सोळंके, नांदेड। विनायकाय इदं नमः। ओम आकृष्णेन रजोदा वर्धमानो निवेशयन् प्रदपश्यन् हिरण्येन सवितार्धेनादे भूयादि भुवनानि पश्यन् स्वाहा ओम आकृष्णेन रजोदा वर्धमानो हिरण्येन सवितार्धेनादे भूयावा ओम आकृष्णेन रजोदा वर्धमानो निवेशयन् प्रदपश्यन् स्वाहा ओम आप्याय सुतमेर्दे विश्वतस्सवभृण्यान् भवावाजिनङ्गदे स्वाहा भृण्यान् भवावाजिनङ्गदे स्वाहा ओम आप्याय सुतमेर्दे विश्वमूर्धानि वा भगवद्दिव्याय अपामृता सिद्धमदे स्वाहा पृथिव्याय अपामृता सिद्धमदे स्वाहा निर्मोर्धानि वा भगवद्पदे पृथिव्याय आज नांदेड शहरामध्ये आपले श्रीपाद नगर इथे श्री स्वामी समर्थांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। ही माझी 1 वर्षापासूनची माझी इच्छा होती। गेल्या वर्षी आम्ही इथे महादेवाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि त्यावेळेसपासून माझी इच्छा होती की एक स्वामीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हावी। ती आज माझी मनोकामना पूर्ण झालेली आहे आणि इथे स्वामी भक्तांची स्वामी समर्थ महाराजांची दर्शनाची सोय व्हावी आणि ते झालेली आहे। त्यासाठी आनंदी आहे। आज सकाळी 9 वाजता आपण कवठा या श्रीपाद नगर या भागातून रविनगर कॉर्नर पर्यंत अशी भव्य दिव्य विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंत मिरवणूक काढली। त्यामध्ये श्री स्वामी समर्थ हे अतिशय चांगले या मुलांनी हे केलेलं आहे, पात्र केलं आहे। तसेच या ठिकाणी महिलांनी अतिशय चांगला सहभाग घेतला आहे, त्याबद्दल मी सर्वांचं स्वामी समर्थांचे आगमन होत आहे। या ठिकाणी श्रीपाद नगर कवठा जुना कवठा हे नवीन जे काही भाग झालेले आहेत त्या सर्व लोकांनी स्वामी समर्थांसाठी गेल्या 1 वर्षापासून अहोरात्र मेहनत घेतली। आमचे शास्त्री शेठ पूजा गार्डनचे मालक त्यांनी स्वामी समर्थांची मूर्ती गेली याच्या अगोदर नर्मदेश्वराहून महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली त्यांनी। तसेच या ठिकाणी जे भाविक आहेत स्वामी आल्याच्या नंतर अतिशय आनंदात आहेत। मी समिती अध्यक्ष या नात्याने मी या सर्व भाविकांचे मी आभारी आहे। तसेच या सर्वांना स्वामी कवठ्यामध्ये आणून देण्यामध्ये सर्व स्वामी भक्तांचे आभारी आहे।